तो सबसे पहले आए हुए सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है, वेलकम है, सुस्वागतम है। एलआईसी खानाव चषक 2026 तीसरी रजनी, और इस तीसरी रजनी में एक शानदार आयोजन सम्मानीय आदरणीय श्री अनंत जी गोंदली साहब, इनके माध्यम से हर साल की तरह इस साल भी इस प्रतियोगिता का शानदार आयोजन हमें नजर आता हुआ। सीजन 10 का ये थरार है आईपीएल फॉर्मेट, और जहां पर नजर जा रही है कपिल जी ठाकुर, वहां पर जरूर हमारे प्यारे दर्शक हमें नजर आते हुए। इस मैच का आनंद लेने के लिए हमारे मित्र अगर देखा जाए तो सतीश जी मुनके, सुहास रामंदे, हमिद किरकिरे यहां पर आए, उनका भी तहे दिल से स्वागत है, वेलकम है। टॉस जीता है दिशांत पाटिल पुरस्कृत एनएससी खानाव, जिसमें आइकॉन प्लेयर हमें नजर आएंगे, रायगढ़ भूषण पुरस्कार प्राप्त करने वाले, सबके मन जीतने वाले सुशांत मोकल, और उसी साथों साथ जयेश भोईर, सौरभ म्हात्रे और रोहित पाटिल ठाणे गांव से बिलोंग करने वाले, और कौस्तुभ राहुल पुरस्कृत जाखमाता भिलजी टीम पुरस्कृत अगर देखा जाए तो अशिकेश जी भोईर, विचुंब गांव से बिलोंग करने वाले बैटर, हर्षल म्हात्रे ऑलराउंडर, अविनाश पाटिल विचुंबे और दिनेश पाटिल नारपोले, ये चार आइकॉन हमें नजर आएंगे। जहां पर नजर जा रही है वहां पर केटी, प्यारे दर्शक क्या कहना चाहोगे? सर्व दर्शकांचं, सर्व प्रेक्षकांचं हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत असणार आहे। आणि इतका क्राऊड या मैदानावर नेहमीच जमतो, म्हणजे ग्रामीणचा जर लॉट जर तुम्ही पाहिलं तर तितकीच गर्दी पाहायला मिळते, पण आज आयकॉन आहे त्यामुळे थोडीशी दुपटीने गर्दी वाढलेली आहे। महिला वर्ग सुद्धा अगदी घरातील सर्व कामे आटपून इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार आहेत। जाऊयात स्ट्राईक एंडला जे बॅटर खेळणार आहेत, नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील आशिकेश भोईर, ज्यांच्या समवेत मी सुद्धा क्रिकेट खेळलेलो आहे, विचुंबे गावातून बिलॉंग करतात, खूप चांगले स्वीप शॉट लगावतात। पण ज्या वेळेला स्ट्राईक एंडच्या बॅटरचा आपण विचार करूयात, हर्षल म्हात्रे यांना सुद्धा कमी लेखून चालणार नाहीत, सरळ बॅटने खूप चांगले स्ट्रोक खेळतात। पण ही जी स्पर्धा आहे ना, ज्या वेळेला कुणाल नाईक यांचा आम्ही इंटरव्ह्यू घेत होतो, ते म्हणाले की बॅटर थोडंसं स्ट्रगल करतात कारण बॉल थोडंसं साईड होत नाही आहे। तो जो इम्पॅक्ट आहे ना, तो बॉलरला खूप चांगला मिळत असतो, म्हणजे पॉझिटिव्हली जे बॉलर घेत असतील, जास्त गतीने टाकला तर बॉल साईड होणार नाही आहे। पण हर्षल आणि ही आशिकेशची जोडी या मैदानात विध्वंस करणार यात तिळ मात्र शंका नाही आहे। परंतु प्रतिस्पर्धी संघ एनएससी खानाव संघाकडून गोलंदाजीसाठी आलेला सौरभ पाटील, या गोलंदाजाचा विचार करावा लागेल। अगदी या सौरभ म्हात्रे या गोलंदाजाकडे इतकी गती आहे की मात्र गती कंट्रोल करणं त्याला थोडंसं जड जात आहे। बघा, पहिल्या चेंडूवर किनारा लागला होता, सुशांत मोकलच्या हातातून झेल सुटलाय। भाईजान, अशा कॅचेस पकडणं फार गरजेचं आहे, कारण जसं आपण मागील मॅचमध्ये पाहिलं, कुणाल नाईकचा झेल राहुल जोगाडे यांनी सोडला आणि त्यानंतर त्याने मारलेले 2 षटकार 1 चौकार टर्निंग पॉइंट ठरले होते। यस एब्सोल्युटली, क्रिकेट में कहा जाता है पकड़ो कैच जीतो मैच, पर यहाँ पर हाफ चांस को फुल चांस में कन्वर्ट करने की जरूरत थी। सुशांत मोकल रायगढ़ भूषण पुरस्कार प्राप्त करने वाले खिलाड़ी, यष्टि रक्षक, गेंदबाजी के लिए सौरभ म्हात्रे की गेंद टप्पा गिरने के बाद राइज किया, बल्लेबाज को सरप्राइज किया, और जैसी गेंद डॉट आई वैसे एनएससी खानाव के खेमे में तालियों की बौछार होती हुई। आवश्यकता है हर एक डॉट गेंद की। निश्चितपणे भाईजान, म्हणजे अगदी स्टंप लाईनला बॉल पिच झाला, बाहेरच्या दिशेला काटा वळला, आणि या वेळेला थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं। मैदानाच्या बाहेर कोणीतरी फटाक्यांच्या मैदानामध्ये ज्या फटाक्या वाजवल्या, त्यामुळे जो मैदानाच्या वरती जो धुराचा डोंगर उभा राहिलेला आहे ना, त्यामुळे कदाचित कॅच घेण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो फिल्डरला यावेळचा। अहो, बॉलला चॉप करण्याचा प्रयत्न केला, शॉर्टकवरचा क्षेत्ररक्षकाला डायरेक्ट हिट, काम तमाम झालं असतं। परंतु भाईजान, आपण म्हणतो ना, गोट्यांचा खेळ, कोयबाचा खेळ, तो जर खेळला असता तर मात्र या गोष्टी सोप्या झाल्या असत्या, परंतु सहज असतं ते सोपं नसतं, आणि सोपं असतं ते कधी सहज नसतं, आणि तेच पाहायला मिळालं। यस एब्सोल्युटली, पर इस बार देखा जाए तो किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है, और साथ दिया है यहाँ पर, क्योंकि अगर देखा जाए तो आज इस प्रतियोगिता में जहां पर नजर जा रही है वहां पर प्यारे दर्शक हमें नजर आ रहे हैं। एनएससी खानाव चषक 2026 की ये कपिल जी पहुंच पाती है, कपाल की गेंदबाजी कर रहे हैं सौरभ म्हात्रे, जबकि आज अपने टीम के लिए आइकॉन के रूप में आए हैं, और वो आइकॉनिक गेंदबाजी करते हुए सौरभ म्हात्रे राइट हँड राउंड विकेटने आशिकेशच्या विरोधामध्ये कव्हर्समध्ये बॉल ट्रॅव्हल केला, डायरेक्ट हिट, काम तमाम, पुन्हा एकदा दोनही फलंदाज नॉन स्ट्राइक एंडला रनआउट होता 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 होता
वाचले. पर फील्डिंग करने वाली फील्डर की दाद देनी होगी. शानदार कवर पॉइंट की दिशा में फील्डर थे. एक हाथों में गेंद को गैदर करने का प्रयास किया. कामयाब फील्डिंग यहां पर सौरभ मात्रे जिस तरह से गेंदबाजी कर रहे, बड़े स्ट्रोक से वंचित किया है, रोक कर रखा है. आवश्यकता है निशांत पाटिल पुरस्कृत. अगर देखा जाए तो टीम एनएससी खानाव आज इस मैदान पर शानदार गेंदबाजी करते हुए नजर आ रही है. बड़े स्ट्रोक से रोक कर रखा है, क्योंकि बेस्ट वर्सेस बेस्ट आइकॉनिक प्लेयर को आइकॉन यहां पर रोकने का प्रयास. इस बार बड़ी गैप ढूंढने की कोशिश. कवर पॉइंट की दिशा से गेंद टन 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 टारा चलती है क्या? 9 से 12 चौकार. मॅच भाईजान 11 वाजलेत आणि 9 से 12 तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. कारण ज्या पद्धतीचा स्ट्रोक आहे, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आहे, शॉर्ट कव्हर पॉईंट आहे आणि मोठी गॅप होती आणि त्यामधून बॉल हलक्या हाताने खेळला. म्हणजे ताकद वापरली नाही, बॉलरचा पेस वापरला आणि बॉल ढकललाय पॉईंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेला सरळ उचललाय मिडॉन आणि मिडॉपच्या डोक्यावरून सरळ समालोचन कक्षा मुख्य मंचाला देतोय मानवंदना. हा ब्रँडेड षटकार हर्षलच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. ज्या रनवेमध्ये म्हणजे रोडवर ज्या कार पार्क केलेल्या आहेत किंवा बाईक्स पार्क केलेल्या आहेत, त्यामुळे थोडीशी ट्रॅफिक होते तिथे. त्यामुळे त्या गोष्टींची खबरदारी सर्व रसिक प्रेक्षकांनी घ्यायची आहे. भाईजान, एनएससी खानावचे जे स्वयंसेवक आहेत, ही जबाबदारी तुमची आहे मित्रांनो. या गोष्टी होणार नाही त्याची दक्षता तुम्ही घ्यायची आहे. पण तो भाईजान, मी म्हणालो होतो हर्षल म्हात्रे सरळ बॅटने खूप चांगला खेळतो आणि शेवटच्या चेंडूवर त्याने करून दाखवलं. मिड ऑन सर्कलमध्ये आहेत, मग फायदा उचललाच पाहिजे. डीप एक्स्ट्रा कव्हर होता, मिड विकेट होता, परंतु स्टंपमध्ये बॉल टाकला आणि बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काय सांगाल त्याबद्दल? यस, जिस तरह की सामने वाली गेंद थी और हर्षल की अपने तारीफ की, बिचुम्बी गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी है, आपके साथ भी काफी साल क्रिकेट भी खेला है और उस तरह की आवश्यकता थी, क्योंकि आइकॉन के रूप में यहाँ पर बल्लेबाजी के लिए भेजा गया कौस्तुभ राहुल पुरस्कृत जाकमाता भिलजी टीम के लिए रनों की आवश्यकता थी. और इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 12 रन स्कोर कार्ड पर. गेंदबाजी के लिए आते हुए रायगढ़ भूषण पुरस्कार गेंदबाज सुशांत मोकल कळवे पेण मधून बिलॉंग करणारा 2018 मध्ये रायगड भूषण पुरस्कार विजेता हा खेळाडू आहे आणि नेहमी या खेळाडूचा बरंच रिस्पेक्ट केलं जातं. पेणमध्ये ज्या वेळेला या खेळाडूची मॅच असते त्यावेळेला टेम्पो भरून पब्लिक या खेळाडूची मॅच पाहण्यासाठी जाते. सध्याच्या घडीला याच सीझनमध्ये त्याने 3 बाईक्स जिंकलेल्या आहेत आणि शांत खेळाडू आहे, परंतु त्याची आक्रमकता ही त्याची विशेष ओळख राहिलेली आहे. परंतु यावेळेला गोलंदाजी करतोय ओव्हर क्रमांक 2 मध्ये आशिकेश भोईरच्या विरोधामध्ये. आशिकेश सुद्धा हात खोलतोय. हात खोलल्यावर डीप एक्स्ट्रा कव्हर चूज केलंय आणि आशिकेशने सांगितलंय, होय मी आलोय अलिबागला आणि मी पनवेलचं वादळ या अलिबागच्या मैदानात दाखवणार, आणि दाखवलंय त्याने सुद्धा. षटकार. क्रिकेटचा हरण संग्राम चालू त्यानं केला. टेनिस क्रिकेट बघायला होतय पब्लिक गोळा. थैंक यू डीजे मास्टर. जरूर यहाँ पर पहली गेंद के ऊपर स्वीपर कवर के ऊपर से छक्का लगाकर हर्षल ने आगाज किया है. 18 रन स्कोर कार्ड पर. इस बार देखिए मैंने भी रायगढ़ भूषण पुरस्कार प्राप्त किया है. एक तुम्हारी तो एक हमारी. मेरे पास भी काबिलियत है, मेरे पास भी टेम्परामेंट है, मेरे पास भी हुनर है, और वो हुनर यहाँ पर सादर करते हुए सुशांत मोकल म्हणजे खराब चेंडू होता मी तर म्हणेन, आणि फुलटॉस होता, ऑन साइडला मारायचं होतं, परंतु कनेक्शन विथ बॅट अँड बॉल झालं नाहीये. ऑफ कटर टाकलाय, फलंदाजाने दाखवलाय क्लास, कव्हर बाउंड्री लाईन चूज केलाय आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार. चौकार.
येती अशी ही त्यांची ख्याती शिवसेनेचा तालुका प्रमुख गाजते त्यांची कीर्ती थैंक यू डीजे मास्टर। सुशांत मोकल को जरूर यहाँ पर बड़े स्ट्रोक लगाए जा रहे हैं, पर क्या रणनीति क्या गेम प्लान होगा। स्कोर क्या पहुंचा स्कोर कार्ड पर 26 रन, 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। सुशांत मोकल को जरूर यहाँ पे सबरम में डाल दिया है, करे तो क्या करे, जिस दिशा से गेंदबाजी कर रहे वहां पर 30 सर्कल का पूरा फायदा उठाते हुए बैटर हर्षल। आशिकेश भोईर आणि लगातार 3 चौकार मारलेत। आशिकेश म्हणतोय लग चुकी है मंजिल पाने की तलब और खुद को आग में झोंक देंगे, ये ठोकरे कहते हैं मारा जाएगा, बस ये हौसले कहते हैं देख लेंगे। आणि बघतोय पाहतोय मैदानाची पाहणी अशा पद्धतीने केलंय, लगातार 3 चौकार ठोकलेत। फिल्डिंग थोडीशी वेगळी केलंय, पण या वेळेला गोलंदाजावर जो दबाव होता तो साफ साफ पाहायला मिळाला। सुशांत मोकल वारंवार आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी करतोय। डीप एक्स्ट्रा कव्हर ठेवला, परंतु कव्हर ठेवला असता तर कदाचित फायदा झाला असता, पॉईंट ठेवला असता तर कदाचित फायदा झाला असता। मी तर म्हणेन एक्स्ट्रा कव्हर ठेवण्याची इतकी गरज नव्हती, लॉंग ऑफ ठेवण्याची गरज नव्हती। आता लॉंग ऑफ मिड ऑफ वर घेतलेला आहे, पाहूया त्याचा फायदा होतोय का। या वेळेला बॉल चॉप करण्याचा प्रयत्न केला, वाईड यॉर्कर पाहायला मिळालं आणि आता शस्त्र वापरली, अस्त्र वापरली, त्याला गंज लागला होता कदाचित, परंतु एकच होतं ते आता वापरणं गरजेचं होतं ब्रह्मास्त्र, आणि काय जबरदस्त वापर केलाय। यस, इस बार ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया, बल्लेबाज को चॉप करने पर मजबूर किया, डॉट गेंद जाते हुए स्कोर का स्कोर कार्ड पर 27 रन। सुशांत मोकल गेंदबाजी करेंगे, फिर से एक बार स्ट्राइक एंड पर बल्लेबाज हर्षिकेश भोईर। स्विच हिट करने का प्रयास, दूधाई तलवार बनी तो आबाद नहीं तो बर्बाद, पर इस बार सुशांत मोकल की इस गेंद पर डॉट करने में कामयाब। एक तुम्हारी एक हमारी, पहली 2 गेंदों पर बड़े स्ट्रोक आए और इसके बाद 5वीं और 6ठी गेंद पर सुशांत मोकल ने वो कारनामा करके दिखलाया। 27 रन स्कोर कार्ड पर 2 ओवर की समाप्ति के बाद विदाउट लॉस। भाईजान, नवीन नवोदित खेळाडूंचा हा प्रॉब्लेम असतो, अनऑर्थोडॉक्स बॅटिंग करायची, कधी कधी बिहाइंड द विकेट खेळायचं, कधी कधी रिव्हर्स करायचं, कधी कधी स्विच करायचं। 3 शॉट स्ट्रोक चांगले आले होते आणि त्यानंतर तुम्ही जास्त हावरेपणा केलात असं मी म्हणेन, आणि तो हावरेपणा कदाचित आशिकेश भोईरला नडला असावा असं मी म्हणेन, कारण सुशांत मोकल हा खेळाडू नुसतं बॅटिंगसाठी जाणला जात नाही आहे। रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं की तो चांगली गोलंदाजी करू शकतो, आणि हे बघा दर्दी क्रिकेटर की अगदी म्हणजे मी म्हणेन की ते म्हणतील की उद्या आम्ही कामावरच जाणार नाही आहे, आज आयकॉनचा लॉट आहे, उद्या सुद्धा आहे, म्हणजे उद्या सुद्धा आम्ही येणार, आज सुद्धा येणार, म्हणजे उद्या परवा सुट्टीच डायरेक्ट कामाला सुट्टी, कारण हे मौके प्रत्येक वेळेला येत नाही, वर्षातून एकदाच असा मौका असतो आणि तो मौका हेरण्यासाठी सर्व दर्दी क्रिकेटर और ये पूरा श्रेय जाता है श्री अनंत जी गोंदली साहब, इनके लिए एक बार जोरदार तालियां बजाएं। क्या फॉर्मेट किया है, 7-4 आईपीएल फॉर्मेट, और उस आईपीएल फॉर्मेट में प्यारे दर्शक इस मैच का आनंद लेते हुए यानंतर होणारा सामना प्रदीप स्पोर्ट्स साखर पुरस्कृत जय मल्हार अलिबाग त्यांच्या विरोधात माव 11 एकविराथल, दोन्ही संघाचे संघनायक हाफ इनिंग नंतर टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा है। गेंदबाजी के लिए आते हुए इसी गांव के कोहिनूर, नाम है आकाश, आकाश गोंदली गुड्डा नाम से जाने जाते हैं, गेंदबाजी करने के लिए तैयार। पहली गेंद हवा में जड़ दिया, फील्डर गेंद के नीचे, शानदार कैच, खाना गांव का कोहिनूर आज इस मैदान पर चमकता हुआ, 13 का फुल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। थँक्यू सो मच। बॅटिंग टीम या गोष्टींची दक्षता घ्या, 38 सर्कल पार होण्यापूर्वी न्यू बॅटर मैदानामध्ये प्रवेश करणं बंधनकारक आहे। अविनाश भोईर याची दक्षता तुम्ही घ्यायची आहे, कारण वेळ जास्त तुम्ही दौडायचा नाही आहे, कारण न्यू बॅटर मैदानामध्ये यायला थोडंसं वेळ लावतात, परंतु गुड्ड्याचं कौतुक करावं लागेल। सेकंड ओव्हरमध्ये जो दबाव प्रस्थापित झाला होता संघावर, तो दबाव आणि त्या दबावाला बळी पडलेले नाही आहेत। मी तर म्हणे स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली, थोडीशी रिस्क घेतली, परंतु स्ट्रोक सिलेक्शन करत असताना हर्षल म्हात्रे थोडासा चुकला। मी म्हणालो होतो की सरळ बॅटने चांगला खेळतोय, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन होतं, सौरभने पकडला सुंदर झेल आणि फलंदाज हर्षल म्हात्रे बाद झालेत। अविनाश, दिनेश यावेळेला मैदानामध्ये आलेत, आणि दिनेश बरेच वर्ष मी तर म्हणेन विचुंबे संघाकडून सुद्धा खेळले, पण यावेळेला त्यांचं गाव म्हणजे अर्थातच बिलची टीमकडून ते खेळण्यासाठी इथे आलेले आहेत। खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं। रायगड प्रीमियर लीगमध्ये याही वर्षी त्याने एक 40 रन्सची इनिंग साकारित केली होती, चांगली बॅटिंग करतात, परंतु यावेळेला दिनेश
आशिकेशच्या समवेत चांगली बॅटिंग करतील का, की गुड्ड्या ज्या पद्धतीने बहरतो या मैदानावर अजून त्याची गोलंदाजी फुलताना पाहायला मिळेल का? बऱ्याचशा गोष्टी आहेत, बऱ्याचशा पॉसिबिलिटीज आहेत भाईजान, या गोष्टींवर चर्चा करणं फार गरजेचं असणार आहे. आकाश की गेंद फिर से एक बार देखिए, चकमा देने वाली गेंद, एक लोकल बॉय है, पर आज लोकल बॉय ने इस प्रतियोगिता में आइकॉन प्लेयर की विकेट प्राप्त की है, वो भी शानदार गेंदबाजी करते हुए. इसीलिए तो कहा जाता है ना केटी, खौफ टूटा मगर हौसला अभी जिंदा है, खौफ टूटा मगर हौसला अभी जिंदा है. हम वो है जिनके सामने मुश्किलें शर्मिंदा है. मुश्किल में थी टीम, पर आज मुश्किल से बाहर निकालने की कोशिश. ओहो, फिर से एक बार फील्डर कैच लेने का प्रयास, गोल्डन विकेट, बल्लेबाज आए बैक टू द पेविलियन. बल्लेबाज दिनेश पाटिल वापसी का रास्ता दिखलाते हुए, कोहिनूर गेंदबाज आकाश गोंदली. डीजे मास्टर थँक्यू सो मच भाईजान. अशाच स्पेलची आवश्यकता होती NSC खानाव संघाला, परंतु गुड्ड्या नेहमी पॉवर प्लेच्या ओव्हर हँडल करत असतो. यावेळेला स्लॉगिंग ओव्हरमध्ये त्याला गोलंदाजी करण्यासाठी संघ कर्णधाराने बोलवलं आणि त्यावेळेला संघ कर्णधाराचा विश्वास त्याने ढळू दिलेला नाही आहे. आता तसं पाहिलं गेलं तर मुन्ना टीमला लीड करतोय, पण नेहमी मुन्ना आणि आकाश गोंधळीचं हे कॉम्बिनेशन फार इंटरेस्टिंग असतं, पण कौतुक करावं लागेल. चांगली चेंडू टाकतोय, पहिले 2 चेंडू गतिवान टाकले, त्यामध्ये सफलता मिळाली, परंतु व्हेरिएशन या गोष्टींवर ज्या वेळेला आपण चर्चा करतो, आकाश गोंधळी आपला एक स्टॉक बॉल नेहमी ठेवत असतो आणि 2-3 बॉल टाकल्यानंतर तो वापरत असतो आणि त्याचा तो वापर करत असताना दिनेशने तो बॉल रीड केलेला नाही आहे. बॉल न पाहता मारण्याचा प्रयत्न करत असताना इथे मात्र विकेट मिळाले. आता मात्र न्यू बॅटर अविनाश पाटील यावेळेला मैदानामध्ये आलाय. सम्मानीय अशोक जी वाडेकर साहब, इनके तरफ से समालोचक इमरान बुखारी, इनके लिए 200 रुपए का कैश प्राइज आया, उनका भी मैं आभार. पर मैं कह रहा था ये बी प्लान है, ये गेम प्लान किया है. गेंदबाज आकाश गोंदली, गुड्डिया जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं ना, लाजवाब है. फिर से एक बार देखिए, मिड विकेट की दिशा में खेल दिया, मिड ऑन में फील्डर है, गेंद को रोकने का प्रयास, थोड़े से फंबल हुए, पर एक ही गेंद पर गैदर करने में कामयाब. 1 रन के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 28 रन. केटी अगर देखा जाए ना तो 4 गेंदें हो चुके, 4 गेंदों में मात्र उन्होंने 1 रन खर्च किया है. आवश्यकता थी इस कंजूस ओव्हर की. भाईजान नुसते 4 चेंडूंमध्ये 1 धाव दिलेली नाहीये, 2 विकेट सुद्धा घेतलेले आहेत, ते सुद्धा फार महत्त्वाचं होतं. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये जी पार्टनरशिप झाली होती, बिल्ड झाली होती आणि त्यानंतर मात्र विकेट्स घेतल्यात, कौतुक करावं लागेल. दोन्हीही विचुंबेचे पनवेलचे प्लेयर आहेत आणि आकाश गोंधळी गुड्ड्या यावेळेला राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय त्यांच्यासाठी. खोलवर टप्प्याचा आपला स्टॉक बॉल, ब्रह्मास्त्राचा वापर केलाय, फॉलो केलं बॅटरला, ऑलरेडी ते शफल होत आहेत. मग त्यांच्या पायांकडे टाकायचं बॉल, पायांवर टाकायचा बॉल, टो क्रशर टाकायचा. आणि क्रिकेटचं बेसिक्स हे सांगतं, ज्या वेळेला कोचिंग कॅम्पमध्ये जाता कोच हेच सांगतो, बॅटरला बघू नका, बॅटरच्या पायांना बघा, तो पाय कुठे हलवतोय आणि त्या पायावर टार्गेट करा, निश्चित सफलता मिळाली आणि मिळाले सुद्धा. यावेळचा बॉल उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉलने काटा बदललाय, काटा किर्र करणारी ही गोलंदाजी आपण पाहिलंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गुड्ड्यासाठी. वंडरफुल स्पेल बाय हिम. इसीलिए तो मैंने कहा था ना कि कोहिनूर हीरा है खानाव का, और आज उन्होंने अलीबाग टेनिस क्रिकेट में अपनी अलग पहचान बनाई है. 1 ही रन खर्च किया है, टीम का टोटल स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 28 रन, जबकि 2 ओवर में 27. और पहली बात तो 2 बड़े बल्लेबाजों को वापसी का रास्ता दिखलाया. वाव, शानदार गेंदबाजी, आउटस्टैंडिंग, फैबुलस. 3 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान पर मात्र 28 रन. जैसा टीम मीटिंग न ले, स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम. भाईजान ते विकेटच्या बिहाइंड जे प्रेक्षक बसलेत ना, मी तर म्हणेन आज पहिल्या दिवशी ते 5-6 हजार होते, मग आता जवळजवळ 7-8 हजार झाले असतील. आणि उद्याचा दिवस म्हणजे जशी जशी ही रात्र पुढे जाईल तशी तशी 10-15 हजारावर जी पब्लिक जाणार आहे. आणि हे पहा, tenniscricket.in हे काम कधीच सोडत नाही, प्रेक्षकांना या ठिकाणी फोकस करतायत. पप्प्या एक फोटो घ्या आणि कॅप्शनला टाक, NSC खानाव चषकाची ही धमाल आहे. यस, और उसकी पूरी पहुंच पावती सम्मानीय आदरणीय श्री अनंत जी गोंदली साहब, सबके चहीते अप्पा, इनका भी मैं दिल से आभार व्यक्त करूंगा. एक अच्छा प्लेटफॉर्म खड़ा किया है जिसमें किया है खर्चा, इसीलिए इस प्रतियोगिता की है चर्चा. आखिरी ओवर की जिम्मेदारी गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज मैन फ्रॉम थाना, आइकॉन गेंदबाज रोहित पाटिल. रोहित पाटील अविनाश पाटीलच्या विरोधामध्ये, पाटील वर्सेस पाटील हे बॅटल असणार आहे.
अविनाशने या वेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केलाय. मर्यादे कक्षेच्या आतमधून होता. गाईडलाईन आणि वाईड लाईनची जी गॅप आहे त्या गॅपमधून बॉल विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये जातोय. सुशांत मोकलने कानमंत्र दिले. जरूर स्वतः थोडासा अपयशी झाला, परंतु अपयशी यशाची पहिली पायरी असते. चांगल्या पद्धतीने टीमला लीड केलंय. डॉट बॉल आलाय. सौरभ पुन्हा एकदा बॉल उचलण्याचा प्रयत्न केला. खायचे दात वेगळे असतात, दाखवायचे दात वेगळे असतात. पिचिंग इन द लाईन, पण बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप वळलेला पाहायला मिळतात, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये लेग कटर म्हणतात. क्यों मैं ठाणे से आया हूँ और क्यों दिशांत पाटिल पुरस्कृत एनएससी खानाव टीम आज इस मैदान पर स्पॉन्सर की है, इसका उत्तरदायित्व जिम्मेदारी रोहित पाटिल, मैन फ्रॉम ठाणा, आइकॉनिक गेंदबाज, आइकॉन बनाम आइकॉन. ये मुकाबला क्रिकेट का बैटल, एनएससी खानाव चषक 2026 का ये थरार. फिर से एक बार रोहित पाटिल जड़बे डाली की कोशिश, पर इस बार देखिए वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला. थँक्यू सो मच. 3-4 वर्ष अविनाश पाटीलचा क्रिकेटचा प्रवास मी जवळून पाहिलेला आहे. ॲज अ बॉलर म्हणून त्याने या टेनिस क्रिकेटच्या पर्वामध्ये सुरुवात केलेली आहे, पण तो बॅटिंगसुद्धा खूप चांगली करतो. आणि काल रोहामध्ये सुद्धा मैत्री चषकामध्ये तो ॲज अ आयकॉन म्हणून खेळताना पाहायला मिळाला. म्हणजे आयकॉनचा आता त्याचं पर्व चालू झालेलं आहे आणि चांगलं क्रिकेट खेळणं हे बंधनकारक आहे. स्टंपमध्ये बॉल टाकला आणि फटके पडलेत असंच म्हणूयात, कारण ओव्हरपिच बॉल बनवून मारलाय. मी म्हणेन खूप चांगला बॉल होता. बॉलमध्ये तितकीशी खराबी नव्हती आणि या वेळेला बॉल आणि बॅटचं जे टायमिंग साधलं, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे उंच आणि लांब षटकार आपण पाहिलाय भाईजान. यस, यहाँ पर विकेट लेने की कोशिश की थी, जड़बे डालने का प्रयास किया था, सीधा सामने और शानदार अविनाश पाटिल ने वो स्ट्रोक तैयार किया. फिर से एक बार वही लाइन, वही दिशा को पकड़कर गेंदबाजी कर रहे हैं. गेंद शॉट फाइनल की दिशा में, ट्रैवल फील्डर है वहां पर, और जब तक फील्ड करेंगे तब तक एक ही रन पर कितनी चेस करने वाली गेंद यहां पर डाली थी. काफी डीप में थे फील्डर वहां पर. साहिल शिंगरूट, एनएससी खानाव के एक आक्रामक ऑलराउंडर, अच्छी चेस वहां पर रनिंग किया और गेंद को रोकने में कामयाब, और एक ही रन पर संतुष्ट. स्कोर जा पहुंचा है 35 रन. बाउंड्री ती लांब होती. पाहूयात या चेंडूवर काय घडणार आहे. आशिकेशला या वेळेला चकवा देताना पाहायला मिळालेला आहे. कधी कधी आपण मुंबईमध्ये जावं, एखाद्या गल्लीमध्ये घुसावं आणि अडकून राहावं, कारण मुंबईमध्ये गेल्यानंतर सर्वच काही सेम वाटतं आपल्याला, आणि नवीन माणसाला तसा पद्धतीचा चकवा मुंबईमध्ये मिळाला असावा, आणि या चेंडूवर चकवा मिळालाय तो आशिकेश भोईर याला. आहा, या वेळेला दिशाहीन चेंडू, जस्ट मिस. म्हणजे टक्कर होता होता राहिली बॉल आणि स्टंपची. वाईट बॉलचा इशारा. पंच सुद्धा हसले की फलंदाज ऑलरेडी शफल झालेत आणि लेग स्टंपला टार्गेट केलं होतं, परंतु ते एक्झिक्युशन चुकलं असं मी म्हणेन. यस, पर इस बार देखिए छक्का आने के बाद भी कमबैक करने की कोशिश कर रहे हैं बैटर यहाँ पर गेंदबाज रोहित पाटिल. इस बार बड़ा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच, रंग में भंग, गेंद जाएगी मिड विकेट बाउंड्री लाइन के पार. गिली गिली अंबा, खुश हो गई रंबा, गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर, लंबा षटकार. खानाव गावी या मैदानी इतिहास घडणार, क्रिकेटच्या या खेळाची कोण बाजी मारणार. जरूर 4 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 42 रन. जीतने के लिए 24 गेंदे 43 रनों की आवश्यकता है. तत्पूर्वी विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. प्रदीप स्पोर्ट्स साखर पुरस्कृत जय मल्हार अलिबाग त्यांच्या विरोधात मावी 11 एकवीर अथल. एक तरफ होंगे अलीबाग एक्सप्रेस सुमित सुनील पत्रे, और एक तरफ है 360 डिग्री का बेताज खिलाड़ी मृणाल वर्सोलकर. ये दोनों रथी महारथ के बीच ये शानदार क्रिकेट का बैटल होगा. टॉस के लिए आना है. सन्माननीय बाबूरावजी पाटील इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय अप्पांना करतोय. आणि त्याच वेळेला सन्माननीय गायकर साहेब सुद्धा इथे आलेले आहेत. शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं आणि त्यांचा यथोचित मानसन्मान या मुख्य मंचावर होणार आहे. विनंती करेन मुन्ना लाईनअप मध्ये यायचं. ही शिस्त क्रिकेटची आहे मित्रांनो. सन्माननीय जगदीशजी गायकर सर हे या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. शिवसेनेचे अगदी कार्यकर्ते, निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सन्माननीय नरेशजी घाणेकर हे सुद्धा या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय अप्पांना करत आहे. आणि त्याच वेळेला या मुख्य मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. सन्माननीय माजी उपसरपंच
अर्थातच अनिलजी चव्हाण सर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय अप्पांना या ठिकाणी करत आहे. मी यासिन सरांना विनंती करतोय, या मॅचचा टॉस तुम्ही करायचा आहे. सन्माननीय जयवंतजी कवळे हे सुद्धा या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती मी निश्चितपणे या ठिकाणी अप्पांना करत आहे. IPL फॉर्मॅटमध्ये खेळणारे संघ जे आहेत त्यांच्या संघ मालकांना सुद्धा मी विनंती करतोय, टॉसच्या वेळेला तुम्ही सुद्धा उपस्थित व्हा. आप्पांनी ही सूचना केलेली आहे, कारण त्या संघ मालकांचा मानसन्मान करणं सुद्धा हे आपलं आदर कर्तव्य आहे. ज्यामुळे त्या सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. ज्या वेळेला टॉस होईल त्यावेळेला त्या संघ मालकांनी सुद्धा इथे यायचं आहे. यस यासिन सर. हॅलो, धन्यवाद कपिल. अनंत गोंधळी फाउंडेशन, नवतरुण स्पोर्ट्स क्लब खानाव व नवतरुण मित्रमंडळ खानाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नाईट ओव्हरआर्म ग्रामीण व गाव टू गाव IPL फॉर्मॅट या स्पर्धा आपण पाहतोय. आणि याच दरम्यान सन्माननीय हेमंतजी पाटील यांचा यथोचित इथे सन्मान केला जाणार आहे. एक मायेची उबदार शाल आणि त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करूया सकल जनांचे, स्वागत करूया आपल्या पाहुण्यांचे, आपणवरती प्रेम करणारी ही सर्व मंडळी. आणि आमच्या विनंतीस मान देऊन आपण इथे आलात त्याबद्दल अगदी मनपूर्वक आपलं स्वागत. एक सुंदर स्पर्धा आपल्या भेटीला दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे सन्माननीय बाबूराव पाटील यांना विनंती असेल, सर या बाबूराव पाटील, आपल्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा होईल टॉस. दोन्ही संघांचे कर्णधार यांना विनंती आहे की वेळ दौडायचा नाही आहे, कारण सामना सुरू होणार आहे. सो प्लीज. येस, जय मल्हार अलिबाग संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत, सार्थक सर पाटील. आणि एकविरा थळ अर्थात माऊ 11 निखिल मंगेश पवार यांचा हा संघ. एकविरा थळ आणि प्रदीप स्पोर्ट्स साखर यांचा जय मल्हार अलिबाग, दोन्हीही संघांचे कर्णधार आलेले आहेत. दोन्हीही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा व्यक्त करूया. सर्वात प्रथम हे क्लिअर करावं की कोणाचा कॉल असेल. कॉल कोणाचा असेल? तुझा कॉल असेल. जर तुझ्या बाजूने नाणेफेकीचा कॉल आला तर काय निर्णय असेल? फिल्डिंग. येस, आपण आता सन्माननीय पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. येस, हेड्स इज कॉल अँड इट इज टेल. नाणेफेकीचा कॉल एकविरा थळ या संघाच्या बाजूने लागल्यानंतर फक्त आपल्याकडे एकच प्रश्न आहे, सर्वात महत्वाचा निर्णय काय? क्षेत्ररक्षण करू. या टुर्नामेंटकडे कसं पाहताय आणि तुमच्याकडे जे 4 आयकॉन खेळाडू आहेत ते आम्हाला कोण पाहायला मिळतील? नक्कीच टुर्नामेंट दरवर्षी चांगले असते. दरवर्षी आम्ही वाट पाहत असतो कधी टुर्नामेंट आणि कधी खेळायला भेटेल. ग्राउंड पण खूप चांगलं आहे, विकेट पण चांगले असते, तर जरा खेळायला मजा येईल. आणि आयकॉन माझ्यामध्ये सुमित डेकले, प्रथमेश ठाकरे आणि अजून 2. आणि सार्थक 4 खेळाडू आयकॉन आम्हाला तू सांगशील तर बरं होईल. सूरज पाटील, चैतन्य पाटील, सूर्या मणिरत्नम आणि येस, दोन्हीही संघांना देऊया आपण हार्दिक शुभेच्छा आणि वळूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. अविनाश यावेळेला गोलंदाजी करण्यासाठी आलाय. सुशांत नॉन स्ट्राईक एंडला, सौरभ स्ट्राईक एंडला आपल्याला रोहित पाटील आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतंय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. 43 धावांचं टार्गेट आहे. 24 मध्ये त्या वाचवायच्या आहेत, करायच्या आहेत. आणि अशा प्रयत्नामध्ये पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करण्यासाठी अविनाश पाटील राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पहिला बॉल, पहिला चेंडू अगदी शॉट हटके खेळलाय आणि बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, चौकार. रंगलाय आज यो सामना खरा, भरलाय बघाया मैदान सारा. रंगलाय आज यो सामना खरा, भरलाय बघाया मैदान सारा. चौकार षटकार चेंडू बघा हा गेला भाळावर. चौकार षटकार चेंडू बघा हा गेला भाळावर. गेंद प्रोवाइड करे और जरूर अगर देखा जाए तो रोहा घोसाले से सन्माननीय सागर जी फुलारे साहब मैच का आनंद ले रहे हैं.
और उनके तरफ से भी एनएससी खानाव चषक 2026 इस प्रतियोगिता के लिए शुभकामनाएं आते हुए मैं उनका भी तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। उसी साथों साथ भोसले वॉरियर्स के मैनेजर सन्माननीय रमेश जी हाले, इनके तरफ से भी इस प्रतियोगिता के लिए शुभकामनाएं आते हुए उनका भी तहे दिल से आभार। तो पहली गेंद के ऊपर चौके के साथ शुरुआत की है, चौकार लगाकर आगाज किया है बैटर यहां पर अपने इनिंग की शुरुआत करते हुए। रोहित पाटील अविनाशचा सामना करत असताना पहिला चेंडू स्टंप टू स्टंप लाईन मधला बॉल अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चूज केला आणि डीप स्क्वेअर लेग लावलेली आहे आणि लॉंग ऑन लावलेला आहे। शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट कव्हर पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, वाईडिश मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळतं। शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग ॲज युजल आपल्याला पाहायला मिळतंय। शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग लावलाय आणि फॉरवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवलाय। अविनाशची ही रणनीती। आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू फुल टॉस टाकलाय, ना 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 मुन्ना ना, ये गलती आपको बहुत महंगी साबित हो सकती है। एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार। गावागावात गाजते अनंत गोंधळी फाउंडेशन, शान हाय खानाव गावाची नऊ तरुण मित्र मंडळ। थैंक यू डीजे मास्टर। लगातार की 2 गेंदों पर 2 चौके लगाने के बाद अपने आत्मविश्वास को बढ़ाते हुए बैटर यहां पर रोहित पाटिल शानदार बल्लेबाजी करते हुए अभी अभी 2 चौके लगाकर इनिंग का आगाज किया है। 42 रन बना चुके। 43 रनों का जो टारगेट है उसे चेस करने की कोशिश में शानदार शुरुआत मैन फ्रॉम रोहित शानदार बल्लेबाजी करते हुए। इस बार आउटसाइड ऑफ स्टंप डाली हुई गेंद से छेड़खानी करने की कोशिश, बल्ले का निचला सिरा जरूर लगा यहां पर और शानदार कैच पकड़ते हुए 2 गेंदों पर 2 चौका आने के बाद 2 गेंदों पर 2 चौका आने के बाद यहां पर विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज 8 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर। अविनाश पाटील लेफ्टी बॅटरला नेहमी स्ट्रगल करवत असताना पाहायला मिळतो, कारण त्याच्याकडे एक नॅचरल स्विंग आहे, तो चांगल्या पद्धतीने बाहेरच्या दिशेला चेंडू फिरवत असतो। परंतु रोहित पाटीलने पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार ठोकले आणि त्यानंतर जो दबाव प्रस्थापित झाला त्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंप टप्पा थोडासा मागे ठेवला आणि बॉलला सरळ टाकला। बॉल म्हणजे गती काढून घेतली आणि आशिकेश भोईरने जबरदस्त झेल पकडलाय, फलंदाज बाद झालेत। न्यू बॅटर मैदानामध्ये जयेश भोईर या वेळेला आलेले आहेत। भातांचे हे खेळाडू आहेत आणि जयेश भोईरने सुद्धा कारनामे खूप सुंदर केलेले आहेत। जयेश भोईर चांगली बॅटिंग करतो हे आपण बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे, परंतु ही स्पर्धा त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक सुद्धा आहे भाईजान। तो इस बार देखिए 2 गेंदों पर चौका है, तीसरी गेंद पर विकेट। न्यू बैटर मैदान पर जयेश भोईर आते हुए। भातान गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी, आज उनकी अग्नि परीक्षा कसौटी है, क्योंकि यहां पर जिस तरह से बल्लेबाजी रोहित पाटिल ने शुरुआत की थी, क्या उसी तरह से यहां पर कपिल ठाकुर आगाज किया जाएगा? निश्चितपणे लेफ्टी बॅटर आउट झालाय, लेफ्टी बॅटर इन झालाय आणि जयेश भोईरला हे कारनामे करावे लागतील, कारण ही मॅच हाय व्होल्टेज असणार आहे। कारण पहिल्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं की थोडंसं मॅच हातामध्ये येते ना येते तोपर्यंत मॅच पटकन सेकंदामध्ये मॅच बदलले, असं काहीतरी चित्र पाहायला मिळालं आणि तसंच काहीतरी या मॅचमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतं। यावेळचा बॉल पहा, तेच तर टाकलाय, कोणत्याही चेंडूमध्ये वळण नव्हतं, कोणताही स्विंग नव्हता, थोडासा आखूट टप्प्याचा बॉल टाकला आणि शरीरापासून दूर ठेवला। अविनाशकडे गतीसुद्धा आहे, परंतु गती काढून घेण्याची क्षमतासुद्धा आहे आणि या क्षमतेचा वापर तो नेहमी करत असतो। परंतु जयेश भोईर या सीझनमध्ये त्याने भाताण गावासाठी खूप सुंदर क्रिकेट खेळलेलं आहे, ॲज अ आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये आला आहे आणि एनएससी खानाव संघासाठी कशी कामगिरी करेल तर ती अशी करेल, परंतु या वेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आतमध्ये आला आणि ती फिरकी मात्र थोडीशी विलोभनीय दृश्यामध्ये किंवा थोडासा मनामध्ये विचारांची गर्दी टाकणारी होती आणि असंच आपण म्हणूयात। आणि एनएससी खानाव संघाच्या पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार आल्यानंतर विकेट प्राप्त झाली आणि नंतरचे 2 डॉट बॉल प्रेशर क्रिएट करणार। पर मुझे लग रहा है सीधे उंगली से घी निकल रहा है, उंगली को टेढ़ी करने की क्या आवश्यकता थी? इस बार कुछ अलग करने का प्रयास कर रहे थे। फिर से एक बार देखिए 2 गेंदे चौकार आने के बाद लगातार की 3 गेंदे यहां पर शानदार बिंदी डाली। जयेश भोईर जैसे बल्लेबाज को यहां पर जकड़ने पर मजबूर किया, रोकने पर मजबूर किया, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम किया नहीं जाता। एक ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जहां पहुंचा, स्कोर कार्ड पर धरने गुरुजी सर बतलाएंगे 8 रन, और वो 8 रन रोहित पाटिल के बल्ले से आए हैं। जरूर यहां पर रोहित पाटिल ने शानदार बल्लेबाजी की थी, पर जयेश भोईर ने थोड़ा सा नाराज किया है। अच्छी गेंदबाजी यहां पर गेंदबाज के द्वारा।
टीम मीटिंग जास्त घ्यायची नाही आहे, कारण वारंवार टीम मीटिंग्स होत आहेत आणि पंचांना सुद्धा मी हीच विनंती करते की जास्त टीम मीटिंग तुम्ही अलाव करू नका, कारण टाईम ऑलरेडी सेट आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं टाकायचीच आहेत आणि एकाच एंडने आपण खेळतो, त्यामुळे तुम्हाला ती फील्ड सेट हलवायला सुद्धा लागत नाही ओव्हर संपल्यानंतर. त्यामुळे या गोष्टींची दक्षता घेणं सुद्धा गरजेचं आहे. आणि हे दर्दी क्रिकेट रसिक पहा, म्हणजे काही लोक खिशामध्ये शेंगदाणे घेऊन आलेत, काही लोकांनी अगदी तिकडून शोरमा वगैरे आणलंय. आता हे पहा, म्हणजे त्यांनी जवळपास आता ते बघतायत की एक्झॅक्टली आता काय करायला पाहिजे. आता गोलंदाजी मार्कवर दिनेश पाटील आलेले आहेत. दिनेश पाटील खूप चांगली गोलंदाजी करतात, पनवेल विभागामधून बिलॉंग करतात आणि मागील 2 वर्षापासून आयकॉन क्रिकेट त्यांनी चालू केलेलं आहे. परंतु NSC खानाव संघाचं आणि त्यांच्यासमोर आता असणारं इक्वेशन भाईजान आहे ते 18 बॉलमध्ये 35 धावांचं आहे. पण सुशांत मोकलने असे कारनामे अनेक वेळेला केलेले आहेत, म्हणजे ते आपल्या अलिबागचं काशीचं मैदान असू द्या किंवा अलिबागचं आपण म्हणूयात ते नांदाईपाड्याचं फकीरपाड्याचं मैदान असू द्या किंवा आपण म्हणूयात की बागदांड्याच्या नाईट क्रिकेटमधील सुशांत मोकलची बॅटिंग आपण आठवावी. सुशांत मोकलने कोणतंच मैदान अलिबाग तालुक्यातलं सोडलं नाही जिथे कारनामे केलेत नाही. फक्त आपण अलिबाग तालुक्याचा उल्लेख करतोय कारण ही स्पर्धा अलिबाग तालुक्यामध्ये होत आहे आणि सुशांत मोकल याच्यावर पूर्णतः जबाबदारी असणार आहे या मॅचची. आने वाली 18 गेंदें जीतने के लिए 35 रनों की आवश्यकता है. गेंदबाज दिनेश स्पीड अप करना है, टाइम सेट है, एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा. येस, राईट हँड ओव्हर दी विकेटने दिनेश यावळला चेंडू टाकण्यासाठी ओव्हर क्रमांक 2 मध्ये. आहा, बॅटच्या जवळून पण बॅटला न स्पर्श होता. फ्रंट फुटवर आले, बॉल ड्राईव्ह करायचा होता कव्हर्समध्ये, कारण आपण पाहिलं तर फॉरवर्ड पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे आणि एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ मध्ये मोठी गॅप आहे भाईजान आणि त्यामध्ये बॉल ढकलायचा होता. शॉर्ट किस्म की गेंद हुक किया है, गेंद को भेज दिया डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के पार. एक कंटेनर, 3 टम गेंद जाएगी, 3 टपक डम सीमा रेखा के पार. षटकार. थैंक यू डीजे मास्टर. आई एकवीरा मित्र मंडल सुड़कोली के मास्टरमाइंड सम्माननीय उदय जी मात्रे सर, इनके तरफ से भी इस प्रतियोगिता के लिए शुभकामनाएं आ रहे. वो लाइव टेलीकास्ट देख रहे हैं. धन्यवाद सर, आपने इस प्रतियोगिता के लिए शुभकामनाएं दी. छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 14 रन. गेंदबाजी के लिए फिर से एक बार गेंदबाज सज्ज होंगे. 16 मध्ये 29 ची आवश्यकता आहे भाईजान आणि या वेळेला बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. ताकदीपेक्षा नजाकत भरा स्ट्रोक. बॅकवर्ड पॉइंट थर्मन रिजन मध्ये बॉल चाललाय. टन 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 तारा करत चौकार. गावी या मैदानी इतिहास घडणार, क्रिकेटच्या या खेळाची कोण बाजी मारणार. थँक्यू सो मच. 15 बॉल 25 ची आवश्यकता. धावा झाल्यात या चौकाराच्या मदतीने 18 धावांवर लगाम अविनाश पाटीलने पहिल्या ओव्हरच्या 3ऱ्या बॉल पासून लावला होता आणि तदनंतर हा धावांचा बांध फोडण्याची जबाबदारी सुशांत मोकलवर होती. पहिला चेंडूवर बाद होता होता वाचला, परंतु मिळालेलं जीवनदान त्याचा पूर्णपणे फायदा उचलण्याची आवश्यकता होती आणि तीच आवश्यकता भरून काढत असताना मागील चेंडूवर षटकार, या चेंडूवर चौकार लगवत असताना मागील 2 चेंडूंमध्ये 10 धावा बनवत असताना सुशांत मोकल आपला क्लास, आपली क्लासिकल बॅटिंग आणि त्याच वेळेला शांत राहून कसा कार्यक्रम करायचा याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना. और जरूर अगर देखा जाए ना तो NSC खानाव चषक के लिए खानाव गांव के महिला ताई माई याका यहाँ पर आए, पूरा खचाखच भरा हुआ वो महिला कक्ष, उनका भी स्वागत है. पर इस बार सुशांत मोकल रुकने वालों में से कहा, जैसी गैप मिली गेंद को भेज दिया सीमा रेखा के पार. चौकार. गावागावात गाजतंय अनंत गोंधळी फाउंडेशन, शान हाय खानाव गावाची नऊ तरुण मित्र. थँक्यू सो मच. सुशांत मोकल यांनी आत्तापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर 7 बाईक्स जिंकलेल्या आहेत. त्यापैकी पहिली बाईक 2018 ते 19 मध्ये त्याने जिंकली होती आणि त्या बाईकचा मॉडेल नंबर होता सिटी 100 आणि गाडी स्पीडमध्ये चालली आहे. सुशांत मोकल म्हणजे त्याच्या नावामध्ये शांतता आहे, पण ती खेळामध्ये नाही आहे. खेळामध्ये पहिल्या चेंडूवर फक्त शांतता होती, मात्र आता प्रतिस्पर्धी संघाच्या खेम्यामध्ये ती शांतता अक्षरशः लोटली असं मी म्हणेन.
काय जबरदस्त बॅटिंग, म्हणजे बॉलच्या मेरिट प्रमाणे कसं खेळावं, प्रतिस्पर्धी संघाचे डावपेच त्यांच्या पद्धतीने आपण आपल्या पद्धतीने कसे उधळून टाकावेत याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये दाखवतोय. ही घातक फलंदाजी इक्वेशनला त्यांच्या समीप आणतोय, जवळ आणतोय. 14 बॉलमध्ये 21ची आवश्यकता आहे. मॅच इंटरेस्टिंग आहे. धावा झालेल्या आहेत त्या 22. जरूर 14 गेंदे 21 रनों की जरूरत. 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके सुशांत मोकल नाम का तूफान आज इस मैदान पर रनों की प्राप्ति करते हुए दिनेश पाटिल. स्विच हिट करने का प्रयास, यहां पर देखिए फिर से एक बार आक्रामकता और आक्रामकता दिखलाते हुए सुशांत मोकल ब्रांडेड चौकार. रायगड जिल्हा परिषद सदस्य शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख आमदार महेंद्र शेंडे सोबती थँक्यू सो मच. चौकार हॅट्रिक पूर्ण केलेली आहे सुशांत मोकलने. पहिला चेंडू थर्डमॅन रिजन मध्ये मारला, त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि हा डीप थर्डमॅन अगदी लॉंग स्टॉप रिजनला जवळपास तो चेंडू या ठिकाणी गेला आणि शॉट सुद्धा देखणा होता. कदाचित रील सुद्धा बनू शकते. आणि हा सोशल मीडियाचा जमाना आहे ना, आणि या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये 2-3 स्ट्रोक खेळा, एखादी रील बनवा आणि 1K 2K 10K इतके तुम्हाला व्ह्यू मिळत असतात आणि तुम्हाला पब्लिसिटी सुद्धा मिळत असते, पॉप्युलॅरिटी मिळत असते. आणि अशा वेळेला त्या पॉप्युलॅरिटीकडे न पाहता आपल्या खेळाकडे खेळामध्ये कसा बढती आली पाहिजे याच्याकडे नेहमीच सुशांत मोकल पाहत असतो. एक शांत खेळाडू आहे, परंतु त्याचे चाहते तो नेहमीच त्या चाहत्यांना नाराज करत नाही आहे. आणि याही मैदानावर सुशांत मोकलचे अलिबागचे चाहते हे नेहमीच त्याच्याकडे आशेचा किरण म्हणून पाहतात आणि सुशांतने या वेळेला सुद्धा त्यांनी नाराज केलेलं नाहीये त्यांना. पर केटी जिस तरह से सुशांत मोकल के ऊपर अटैक किया था उसी तरह से टीट फॉर टैग प्रत्युत्तर देते हुए सुशांत मोकल बल्लेबाजी के मोर्चे पर इस बार ये मोर्चा काफी बड़ा करने की कोशिश कर रहे थे. वहां पर फील्डर थे, अच्छी फील्डिंग, गैप ढूंढने का प्रयास किया था पर काफी रन चेस किया, वहां पर गेंद को रोकने में कामयाब. 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा. धरणे गुरुजी सर बतलाएंगे स्कोर कार्ड पर 27 रन. आने वाली 12 गेंदे और 16 रनों की जरूरत है. भाईजान हे फार महत्वाचं होतं, म्हणजे पहिल्या दुसऱ्या बॉलपासून 5व्या बॉलपर्यंत ते मोठे हिट आले आणि शेवटच्या चेंडूवर एक धाव घेऊन आपल्याकडे स्ट्राईक ठेवायची, कारण मॅच कधीही रंग बदलू शकते जसं आपण मागील मॅचमध्ये पाहिलं. त्यामुळे ही जबाबदारी आपल्यावर आहे. आपण सुरू केलेलं आहे ते संपवायचं सुद्धा आपल्यालाच आहे. आणि विजयामध्ये बदलित मॅच कशी करायची किंवा एखादा प्लेअर आपल्या शरीरावर किंवा अंगावर खांद्यावर जबाबदारी कसा घेतो त्याचं प्रात्यक्षिक सुशांत मोकल या ठिकाणी देत असतात. म्हणजे नवे तरुण खेळाडू जे मैदानामध्ये आता तयार होत आहेत किंवा आपल्या गावासाठी क्रिकेट चांगलं खेळायला सुरुवात केलेली आहे, त्यांनी या गोष्टी ऑब्झर्व करायला पाहिजे की जबाबदारीने कसं खेळावं. हर्षल म्हात्रे या वेळेला येतोय, पेठ गावातून तो बिलॉंग करतो. फलंदाजी चांगली केली, पण आता मात्र ही जबाबदारी आहे 12 मध्ये 16 वाचवायचे आहेत. वाचतील का? जरूर यहाँ पर चैलेंज है क्योंकि 12 गेंदों में 16 रन डिपेंड करने हैं, रोकना है और उसके लिए गेंदबाज हर्षल को यहाँ पर आमंत्रित किया है. पर स्ट्राइक एंड पर बल्लेबाज जिन्होंने छटकार और चौकार की आतिशबाजी की है वो बल्लेबाज सुशांत मोकल. दिशांत पाटिल पुरस्कृत NSC खानाव टीम यहाँ पर बल्लेबाजी करते हुए जो चैलेंज है उसको चेस करने की कोशिश में स्ट्राइक एंड पर बैटर सुशांत मोकल. भाईजान पहा, मागील 2 दिवसांपासून रात्रींमध्ये आपल्याला थोडासा ड्यू फॅक्टर पाहायला मिळाला, थोडासा गारवा पाहायला मिळाला, परंतु आज तितकासा प्रभाव पाहायला मिळत नाही आहे. आणि त्याचीच चर्चा आम्ही पुरुषोत्तम भगतदादांसोबत करत होतो की बॉल खूप खराब होत आहे, त्यामुळे बॉलरला ग्रीप करणं आणि बॅटरला वारंवार तो ओला बॉल खेळायला लागतोय आणि त्यांची बॅट सुद्धा खराब होत होती. या बऱ्याच चर्चा आहेत, पण आज तितकासा ड्यू फॅक्टर नाही आहेत. आणि ही लहान मुलं पहा, म्हणजे NSC खानाव संघाची मॅच असली की आईसोबत पप्पांसोबत यायचं आणि रात्रभर इथे थांबायचं, शाळेला सुट्टी मारायची, एक कारणच त्यांना मिळत असतो. 12 मध्ये 16ची आवश्यकता आहे. हर्षल वर्सेस सुशांत हे बॅटल मैदानामध्ये रंगलेलं आहे. पाहूयात. आता हा दिशाहीन बॉल अचूक त्याने मारण्याचा प्रयत्न केला, परंतु क्षेत्ररक्षक अचूक पकडतोय आणि ही चूक सुशांत मोकल याला या ठिकाणी महागात पडणार आहे. फलंदाज बाद. अलिबागच्या ह्या पंचक्रोशीत नवतरुण संघ कुणाचा अलिबागच्या या पंचक्रोशीत नवतरुण संघ कुणाचा NSC खान थँक्यू. विकेटच्या बाहेर पडलाय का ते एकदा चेक करायचं आहे. ओके ओके, थँक्यू. येस, न्यू बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत. सौरभ म्हात्रे या वेळेला येतात. भाईजान आता
थोडंसं विचार करावा लागेल. आता सिंगल डबल्स डॉट बॉलपेक्षा धावा चालू ठेवणं फार गरजेचं आहे. आणि आता मुन्नाला थोडासा प्रश्न पडला असेल की ॲज अ कॅप्टन म्हणून हा पहिला सामना जिंकणं म्हणजे आपल्या स्पर्धेमध्ये आपल्याला एक विजय, मिनिमम एक विजय आयकॉन टुर्नामेंटमध्ये मिळवणं हे फार गरजेचं आहे. कारण कॅप्टनची जबाबदारी असते ना. आता 11 बॉलमध्ये 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच बनत चाललेली आहे. दोनही आयकॉन खेळाडू आहेत, स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला, आणि बॉलरसुद्धा आयकॉन आहे. म्हणजे आयकॉनच्या विरोधामध्ये ही लढाई रंगलेली आपल्याला पाहायला मिळते. पर जरूर इक्वेशन यहाँ पर बदलता हुआ आने वाली 11 गेंदें और जीतने के लिए 16 रनों की जरूरत है. पहली गेंद के ऊपर हर्षल ने यहाँ पर बड़ी विकेट प्राप्त की. सुशांत मुकल जैसे बल्लेबाज की विकेट प्राप्त करते. टाइम सेट है गेंदबाजी करने वाली टीम, बार बार सूचना दी जा रही है, अन्यथा आपका एक टाइम एक्स्ट्रा होगा ना तो जरूर एक खिलाड़ी 30 सर्कल के अंदर लिया जाएगा. न्यू बैटर मैदान पर स्ट्राइक एंड पर सौरभ मात्रे. फिर से एक बार कवर की दिशा में खेल दिया, बड़ी गैप ढूंढने की कोशिश, फील्डर है वहां पर, अच्छा प्रयास, गेंद को रोकने में कामयाब हो गए. तब तक एक रन लेकर स्ट्राइक रोटेट करते हुए. बघा, गोलंदाजी करणारा संघ तुमचा 15 मिनिटांचा टाइम ऑलमोस्ट संपत आलेला आहे. मिनिमम 1.5 ते 2 मिनिट्स तुमच्याकडे असणार आहेत. आणि त्यामध्ये जर तुम्ही ओव्हर पूर्ण केली नाहीत तर मात्र एक एक्स्ट्रा प्लेअर पॉवर प्लेमध्ये येईल शेवटच्या ओव्हरमध्ये. आणि आता फिल्डिंगची व्यूहरचना प्रत्येक चेंडूमागे बदलली जाते. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे आणि तेच आता गोलंदाजी करणाऱ्या संघाचे डोकेदुखी ठरणार आहे. राखमाता भिलजी संघ, कौस्तुभ आणि राहुल यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. आणि हर्षल यावेळेला कशा पद्धतीने त्यांच्या दोघांच्या समोर या ठिकाणी गोलंदाजी करेल. लेफ्टी बॅटर, ॲडव्हान्टेज आहे त्यांना, बाउंड्री लाईन थोडीशी जवळ आहे, पाहूयात. आणि या वेळेला शरीराचा वेध घेणारा बॉल, एक धाव चोरली जाणार का? हा, चोरली जातीये. सेफली स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडचा बॅटर या वेळेला पोहोचतोय. लेग बाय स्वरूपाची धाव येते. धाव येणं फार गरजेचं आहे, ती कशीही येऊ द्यात, ती फार महत्त्वाची असणार आहेत. आणि अशा वेळेला बघा, अगदी प्रेक्षकांमध्ये बरेचसे आयकॉन प्लेयर आहेत आणि त्यांच्यासोबत फोटो सेशनसुद्धा चालू आहेत. मला असं वाटतं पंकज जाधवसुद्धा इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळू शकतो. बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु ही मॅच फार महत्त्वाची आहे. 9 मध्ये 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. आता बॅट चेंज केली जाते. कधी कधी आपण म्हणतो ना भाईजान, एक छोटासा ब्रेकसुद्धा मॅचला कलाटणी देतो. त्या टाईममध्ये तुम्हाला विचार करायला एक संधी मिळते आणि त्या विचारांच्या जोरावर तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. भाईजान, 9 बॉलमध्ये 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. पाहूयात हर्षल एखादी विकेट मिळवतोय का? पण नाही, चांगला चेंडू आणि क्षेत्ररक्षक सुद्धा तिथे आहेत, मुस्तैद आहेत. एक धाव घेतलेली आहे, डॉट बॉल आलेला नाही आहे. धावसंख्या पुढे जाते प्रत्येक चेंडू मागे आणि थोडीशी कठीण सुद्धा होते. 8 मध्ये 13. जरूर यहाँ पर मुश्किल में डाल दिया है हर्षल गेंदबाज ने. पर स्ट्राइक एंड पर जब से बल्लेबाज वन डाउन उतरे हैं जयेश भोईर, उनके ऊपर जिम्मेदारी है. न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा. अगर एनएससी खानाव टीम को अगर जीत हासिल करानी है ना तो जयेश भोईर को अपना पहले का बल्ला गरजता हुआ दिखलाना होगा. पर इस बार हवा में खेल दिया, मिड ऑफ की दिशा में फील्डर है, लॉन्ग ऑफ की दिशा में फील्ड करेंगे तब तक एक रन लेने का मौका. अच्छा स्ट्रोक लगाया था, गैप ढूंढने की कोशिश की थी, पर उस कोशिश में फील्डर तैनात थे. 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 31 रन. 7 बॉलमध्ये 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. जर या बॉलवर मोठा फटका आला तर 10 पेक्षा कमी धावा शेवटच्या ओव्हरमध्ये राहतील. जर विकेट आली तर मात्र इंटरेस्टिंग मूडमध्ये घेऊ शकते ही मॅच. पाहूयात एकंदरीत काय घडते. आणि अशा वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक या वेळेला तैनात आहेत आणि फलंदाज होतील मिड विकेट रिजन मध्ये. कॅच आउट होऊन माघारी इज गॉन.
निलेश. भाईजान मनोवैज्ञानिक दबाव येतो ना बॉलरवर, ज्या वेळेला 6 बॉलमध्ये 12 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि अटॅकिंग इंटेंटने खेळलेला हा फटका म्हणजे वाईडिश लॉंग ऑन किंवा काउस कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक होता, लॉंग ऑनला कोणता क्षेत्ररक्षक नव्हता आणि हे पाहिलं होतं. सरळ बॅटने बॅटच्या समोरचा बॉल अगदी सरळ बॅटने खेळला आणि त्याचा फायदा झाला आहे. 5 मध्ये 8ची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे आता स्वप्नील झावरे या गोलंदाजाला मात्र आता धावांची भूक फलंदाजांकडून कमी करावी लागेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या वेळेला यष्ट्या उद्ध्वस्त लाकूड तोड गोलंदाजी, एका फलंदाजाचा कर्दन काळ ठरवलेला आहे आणि फलंदाज सुद्धा जयेश भोईर होतील बाद. पहली गेंद पर चौकार आया और दूसरी गेंद पर कुछ अलग करने का प्रयास किया और अपनी खुद की विकेट यहाँ पर खो दी. क्या कहना चाहोगे इस स्विच हिट स्ट्रोक के बारे में? मी नेहमीच म्हणतो ना की भाईजान आधुनिक पद्धतीचे हे स्ट्रोक खेळत असताना तुमच्याकडे हँड अँड आय कोऑर्डिनेशन असणं फार गरजेचं आहे, बॉलवर नजर असणं चांगली गरजेचं आहे आणि त्याच वेळेला तुमची परिपक्वता असणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही नुसतं बॉलला पाहाल आणि बॉल मारायला जाल तर तसं चालणार नाही आहे. प्रेशराईज सिच्युएशनमध्ये असे स्ट्रोक नेहमी चुकतात आणि या चुका तुम्हाला पुढे जाऊन खूप महागात साबित होऊ शकतात. आणि आता सध्याचे नवतरुण हेच अशाच पद्धतीचे स्ट्रोक आणि त्यावर जास्त विश्वास ठेवतात आणि तोच विश्वास या वेळेला उधळून टाकलाय गोलंदाजी करणाऱ्या स्वप्नील झावरे यांनी. पण या वेळेला मुन्ना ठाकूर आलेला आहे. मुन्ना ठाकूर आणि त्याचे कारनामे या मैदानासाठी जुने नाही आहेत. भाईजान तुम्ही काय म्हणाल त्याबद्दल? तो जरूर देखा जाए तो कौस्तुभ और राहुल पुरस्कृत जाकमाता बिलजी बनाम दिशांत पाटिल पुरस्कृत एनएससी खानाव, दोनों टीम के लिए करो या मरो. आने वाली 4 गेंदें और जीतने के लिए 8 रनों की आवश्यकता है. और स्ट्राइक एंड पर बल्लेबाज एनएससी खानाव का खतरनाक बल्लेबाज मुन्ना ठाकुर. और इस बार मुन्ना ठाकुर ने बड़ा स्ट्रोक लगा दिया है. गेंद जाएगी 1 बाउंस सीमा रेखा के बाहर. आते ही अपने इरादे स्पष्ट किए. टन टना टन 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 टारा चलती है क्या 9 से 12. मुन्ना ठाकूर मॅन फ्रॉम एनएससी खानाव. हा खेळाडू नुसता नावाने ठाकूर नाहीये तर ब्रँड आहे आणि त्याने पहिल्या चेंडूवर इक्वेशन कठीण झालं होतं, त्या इक्वेशनला सोपं गेलंय. पहिल्या चेंडूवर मारलेला चौकार धावसंख्येला आपल्या आवाक्यामध्ये आणलेली आहे. 3 बॉलमध्ये 4 धावसंख्येची आवश्यकता. जरूर मुन्ना ठाकुर ने अगर ये मैच जीताया तो सम्मानीय आदरणीय ग्रामीण क्रिकेट के एसोसिएशन के अध्यक्ष सम्मानीय रविंद्र जी ठाकुर सर, इनके तरफ से 500 रुपए का कैश प्राइज. और पहली गेंद के ऊपर मुन्ना ठाकुर ने अपने इरादे स्पष्ट किए, चौकार के साथ शुरुआत की है. टीम का टोटल स्कोर जहां पहुंचा स्कोर कार्ड पर धरणे गुरुजी बतलाएंगे. 39 रन. 3 गेंदें और 4 रनों की जरूरत. इस बार वाइड स्पीड बॉल की दिशा में खेल दिया फील्डर है, डीप में से आएंगे. 1 रन लेने का मौका जरूर. अभी यहाँ पर इक्वेशन बदलता हुआ आने वाली 2 गेंदें और जीतने के लिए 3 रनों की जरूरत. दिल की धड़कने माधुरी दीक्षित की तरह. भाईजान मी तर असं म्हणेन ब्लड प्रेशरचा त्रास हा बऱ्याच जणांना आहे, त्यामुळे त्यांनी डोळं बंद करावेत आणि आवाज पण कान सुद्धा बंद करा. कारण कदाचित डोळे बंद करून तुम्ही मॅच आमच्या आवाजातून ऐकू सुद्धा शकता. कारण ही मॅच अशाच पद्धतीची हृदयावर घात करणारी असणार आहे. 2 मध्ये 3 ची आवश्यकता आहे. सिद्धांत पुलेकर आणि हे करू शकतो. सिद्धांत काय करतोय पाहूयात एकंदरीत. आहा, सरळ उचललाय. अपने स्टाइल में मैं मैच फिनिश करूंगा ऐसा कहने पर वो मानता भी है और करता भी है आणि करून दाखवलाय सिद्धांत पुलेकर. सामना MS धोनी स्टाईलने लॉंग ऑन क्षेत्रात षटकार मारून फिनिश केलाय. एनएससी खानाव संघ या सामन्यामध्ये विजय प्राप्त करतोय. विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन. अलिबागच्या या पंचक्रोशीत नवतरुण संघ कुणाचा? एनएससी खानाव क्रिकेट संघाचा नाव आहे जितेंद्रदाचा. NSC खानावर थँक्यू सो मच. इट्स नो डाऊट
पहिल्या मॅच मध्ये ओव्हर क्रमांक 3 मध्ये ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली, लोकल बॉय आकाश गोंधळी गुड्ड्या ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 1 धाव खर्च करून 2 विकेट्स मिळवल्या असा आकाश गोंधळी गुड्ड्या ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. जाऊया दुसऱ्या मॅच कडे. तिसऱ्या